नमस्कार. मी सीए शारदा गायकवाड. आज युद्ध परिस्थिती आहे, बाजार महाग आहे, आपली इन्व्हेस्टमेंट थांबवायची, चालू ठेवायची, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण अशा बेसिक 3 गोष्टी समजून घेणार आहोत. बाजार आज खरं म्हणजे महाग नाही तर स्वस्त आहे. आज गुंतवणूक केली नाही तर तुम्हाला ती गुंतवणूक महागातच पडणार आहे. अनेक जण म्हणतात युद्ध थांबू दे मग गुंतवणूक करतो, बाजार आता खूप महाग आहे, आता नको. पण एक बेसिक गोष्ट समजून घ्या. शेअर बाजार शेवटी कंपन्यांच्या नफ्यावर अवलंबून असतो. जोपर्यंत कंपन्या नफा कमवत आहेत तोपर्यंत बाजार मार्केट दीर्घकाल वरच जाते. युद्ध, बातम्या, घसरण, मार्केटमधली ओलॅटिलिटी हे सगळं तात्पुरतं आहे. म्हणजे मित्रांनो, युद्ध थांबण्याची वाट बघणं म्हणजे हाती आलेली संधी गमावण्यासारखं आहे. बरं, बाजार खरंच महाग आहे का? डेटा काय सांगतो? लोक तर म्हणतात की मार्केट खूप महाग आहे, पण आपण बघूया की डेटा काय सांगतो. मित्रांनो, निफ्टी 50 सुमारे 13% डिस्काउंटवर आहे. मिड कॅप सुमारे 10% डिस्काउंटवर आहे, तर स्मॉल कॅप सुमारे 13% डिस्काउंटवर आहे. आणि तरीही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याची ही योग्य संधी वाटत नसेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक आहे. म्हणजे काय तर आज बाजार इतिहासाच्या हिस्ट्रीच्या तुलनेत स्वस्त आहे आणि तरी पण लोक म्हणतात महाग आहे. याचं कारण काय तर बहुतेक लोक डेटा बघत नाही. आता याचा पुढचा मुद्दा बघूया की जर व्याजदर कमी झाले तर काय होईल. आणि या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की कंपन्यांचं व्हॅल्युएशन कसं ठरतं. तर कंपन्यांचं व्हॅल्युएशन कंपन्यांच्या डिस्काउंटेड कॅश फ्लोवर ठरतं. तर आपण एक सोप्या भाषेत एका सोप्या उदाहरणाने हे समजून घेऊया. समजा एक कंपनी भविष्यात पैसे कमवणार आहे, तर 27 पासून 31 पर्यंतचा आपण त्याचं प्रॉफिट बघितलं तर हे पैसे आजच्या किमतीत मोजण्यासाठी आपण डिस्काउंट करतो. जर व्याजदर 8% असेल तर कंपनीची किंमत कमी होते, जर व्याजदर 6% असेल तर कंपनीची किंमत वाढते. म्हणजे सिंपल लॉजिक काय, व्याजदर कमी, व्हॅल्युएशन जास्त आणि बाजार महाग. बरं, सगळ्यांना पडलेला प्रश्न की भारतात पुढे काय होणार, व्याजदर कमी होणार की व्याजदर वाढणार. थोडक्यात ते कमीच होणार. आणि याचं कारण काय बघा, पूर्वी पीपीएफ वरती 12% इंटरेस्ट रेट होता, तो आता जवळपास 7.5% आहे. विकसित देशांमध्ये 1 ते 2% इंटरेस्ट रेट आहे. म्हणजे इकॉनॉमी जशी जशी ग्रो करत जाणार आहे तसे तसे तुमचे इंटरेस्ट रेट कमी होत जाणार आहे. याचाच अर्थ काय की आज जे स्वस्त आहे ते भविष्यात महाग होणार आहे. याच्या पुढचा मुद्दा म्हणजे की लोकांमध्ये डेट बद्दल गैरसमज आहे. अनेक जण म्हणतात की भारतावर कर्ज वाढत चाललं आहे त्यामुळे मार्केट खराब आहे. हे पूर्ण चुकीचं आहे. फक्त डेट बघून चालणार नाही तर आपल्याला डेट टू जीडीपी रेशो सुद्धा बघावा लागेल. जर कर्ज घेऊन देश ग्रो करत असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही आणि ते अर्थ होत आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर अमेरिकेसारख्या देशावर खूप मोठं कर्ज आहे, तरीही तो जगातील सर्वात मजबूत मार्केट आहे. सरकार नेहमी काय करतं, व्याजदर कमी ठेवण्याचा प्रयत्न करतं. व्याजदर जर कमी राहिले तर तुमच्या फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा कधीही शेअर मार्केट अट्रॅक्टिव्ह राहतं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लिक्विडिटी, आणि हीच गोष्ट खूप लोक इग्नोर करतात. 2008 मध्ये लेमन ब्रदर क्रायसिसच्या काळात FISने पैसे काढून घेतले आणि आपला भारतीय बाजार 60 ते 70% पडला. पण मित्रांनो, आज परिस्थिती बदललेली आहे. दर महिन्याला जवळजवळ 25,000 कोटी रुपये SIPच्या माध्यमातून मार्केटमध्ये येत आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये FISनी इतकी विक्री करून सुद्धा मार्केट ग्रोथ झालेला आहे. याचा अर्थ काय आहे तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर खूप स्ट्रॉंग झाले आहे. आणि बघा, आज फक्त 5% लोक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत आहेत. जर येत्या काळामध्ये हीच आकडेवारी 10 ते 15% झाली तर मार्केटमध्ये लिक्विडिटी आणखीन वाढेल आणि याचा परिणाम व्हॅल्युएशन हाय होतील. म्हणजेच काय तर बाजार महाग होईल. तर मित्रांनो, याच्यावरून आपण कन्क्लुजन काय काढायचं आहे तर युद्ध आहे म्हणून भीती वाटणं साहजिक आहे, पण आता मिळालेली संधी पुन्हा तुम्हाला कधी मिळेल सांगता येणार नाही. आज मार्केट ज्या डिस्काउंटवर आहे त्या संधीचा फायदा घ्या. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर इन्व्हेस्टेड राहा, करत नसाल तर इन्व्हेस्टमेंट करण्याची अशी संधी तुम्हाला परत मिळणार नाही. आणि जे लोक अशा करेक्टेड मार्केटमध्ये गुंतवणूक करतात तेच खरं लॉंग टर्म मध्ये वेल्थ क्रिएट करतात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. जर तुम्हाला SDG फिनसर्च सोबत तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप